हॅलो, आज मला रव्याच्या लाडवांच्या ऑर्डर आली होती. दुपारी दुकानातून घरी गेल्यावर मी पटकन करायला घेतली. कारण मला एखादी ऑर्डर आली की कधी एकदा करते असं होतं. मी बघा एका भांड्यानेच माप घेते जेणेकरून आपले लाडू बिघडणार नाहीत. अगदी परफेक्ट बनते. मी एका ग्लासने माप घेतले. प्रमाण असं आहे: 4 ग्लास रवा, त्याच ग्लासने 2.5 ग्लास साखर आणि 1 ग्लास वितळवलेले तूप. असं प्रमाण घ्याल तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत, गॅरंटीनं सांगते हां. नंतर जाड बुडाची कढई घेतली, त्यात रवा बारीक गॅसवर भाजला. कमीत कमी 15 ते 20 मिनटं मी लो फ्लेमवरती रवा भाजून घेतला. नंतर मी वितळवलेले तूप कढईमध्ये घालून घेतले. त्यात भाजलेला रवा घालून अजून थोडा वेळ भाजून घेतला. रवा जेवढा बारीक गॅसवर भाजा तेवढे लाडू खुसखुशीत आणि मऊ होतात. पाक आतमध्ये पूर्ण शोषला जातो. नंतर रवा थंड करण्यास कढई उतरवून ठेवली व पाक करायला घेतला. साखरेचं प्रमाण मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे घेतले व साखर बुडेल इतपत पाणी वापरले आहे. मला अंदाजे 1 ग्लास आणि अगदी थोडं पाणी लागलं पाकाला. नंतर पाकाला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मी फुल ठेवली. उकळी आल्यावर त्यात थोडे म्हणजे अगदी 2 चमचे दूध टाकून घेतले. त्यामुळे पाकातील साखरेची मळी बाजूला करता येते व लाडू पांढरे शुभ्र बनतात. नंतर लो फ्लेमवर 5 मिनिटे पाक शिजवून एकतारी बनवला व गॅस बंद करून भाजलेला रवा घालून मुरण्यास ठेवून दिलं. जवळजवळ तास दीड तास लागला मला पाक रव्यामध्ये मुरण्यास, पण परफेक्ट लाडू बनले. अगदी सहजरित्यानं वळता येत होते. डिटेल रेसिपीसाठी कमेंट करा, नक्की शेअर करीन. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.